बुद्ध आणि धम्म हा ग्रंथ म्हणजे आपल्याला आदर्श जीवन कसं जगता येईल याची गुरु किल्ली याची गाईडलाईन बाबासाहेबांनी आपल्याला दिली। आज बुद्ध आणि धम्म ग्रंथामध्ये किती चांगल्या चांगल्या गोष्टी आपल्याला दिल्या आहे। कधी आपण त्याचे बारकावे तपासून बघितले का? बुद्ध आणि धम्म या ग्रंथाला आपण नेहमी बाबासाहेबांच्या दृष्टिकोनातून कधी वाचण्याचा प्रयत्न केलाय का? केलाय का? आज बुद्ध आणि धम्म ग्रंथामध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी सिद्धार्थाचं बालपण हे प्रकरण का टाकलं असावं? कधी विचार केला आपण? बाबासाहेब आंबेडकरांनी सिद्धार्थाचं बालपण बुद्ध आणि धम्म या ग्रंथामध्ये याच्यासाठी टाकलं की सिद्धार्थ जेव्हा 8 वर्षाचे होते त्या सिद्धार्थाला 8व्या वर्षापासून त्यांना 2 पद्धतीचं प्रशिक्षण देण्यात आलं होतं। कोणतं प्रशिक्षण होतं ते? एक मानवीय विकासाचं प्रशिक्षण आणि दुसरं सैनिकी प्रशिक्षण। बाबासाहेब आंबेडकर या ग्रंथामधून आपल्याला हे सांगत आहेत, हे सांगण्याचा प्रयत्न करत आहे की तुम्ही तुमच्या मुलांना 8व्या वर्षापासून मानवीय विकासाचं प्रशिक्षण देता का? आज कोणतीच शाळा, कोणतंच कॉलेज, कोणतीच युनिव्हर्सिटी मानवीय विकासाचं प्रशिक्षण देतात मुलांना? मग आपले त्यावेळेस बुद्धाच्या काळामध्ये मुलं 8 वर्षाचे असताना मॅच्युअर होत असेल, परंतु आज आपले मुलं 3 वर्ष, 4 वर्ष, 4.5 वर्ष, 5 वर्षामध्ये मुलांना सर्व कळायला लागतंय। तर आपण आपल्या पाल्याला, आपण आपल्या मुलांना मानवीय विकासाचं प्रशिक्षण देतो का? बौद्ध धर्माचं आधार तत्व आहे एका मनुष्याचा दुसऱ्या मनुष्याशी संबंध कसे असायला पाहिजे। आज आपल्या घरामध्ये सासू सुनेचे, पिता पुत्राचे, आई वडिलांचे, बहीण भावाचे, आपले शेजाऱ्यांशी संबंध आपले कसे आहेत? आहेत आपल्या घरामध्ये संबंध चांगले? हातवर करामध्ये ज्यांच्या घरामध्ये पूर्ण संबंध चांगले, बाकीच्या लोकांच्या घरामध्ये नाही। बुद्धिस्ट आहे कोणी? बुद्धिस्ट कोण कोण आहे? हातवरती का? जेव्हा बुद्धिस्ट आपण स्वतःला बनवतो तर आपल्या घरामध्ये बौद्ध धर्माचं पहिलं आधार तत्व आहे की एका व्यक्तीचे दुसऱ्या व्यक्तीशी संबंध कसे राहायला पाहिजे। आज आमचे संबंध मुलाशी चांगले आहे, आई वडिलांचे संबंध चांगले आहे, मुलीशी चांगले आहे। तर सर्वप्रथम आपल्याला आपल्या घरामध्ये हे आधार तत्व आपल्या घरामध्ये आपल्याला फिट करावं लागेल, आचरणात आणावं लागेल। ज्यावेळेस आपले एकमेकांशी संबंध जेव्हा चांगले राहतात तर त्या घरामध्ये कोणतंच दुःख किंवा कोणतीच समस्या येत नाही। बुद्ध धर्माचं दुसरं आधार तत्व आहे की मी ईश्वर, आत्मा, अलौकिक शक्ती, चमत्कारिक शक्ती यांना मानणार नाही। किती लोक आहेत ईश्वर आत्मा मानत नाही? बाकीचे मानतात। अरे बुद्धालाही अलौकिक चमत्कारिक शक्तीतून मानणे म्हणजे ते ईश्वराला मानणे आहे। तर हे 2 आधार तत्व ज्यावेळेस आपल्या घरामध्ये रुजू होईल तर त्या आपल्या घराला जेव्हा बाकीचे लोक बघतील की जसं उदाहरणार्थ त्या समोरच्या काकूंचं घर आहे, या घरांमध्ये सर्व राहणारे लोक एकमेकांशी चांगले वागतात, यांचे आई वडिलांचे संबंध चांगले आहेत, पिता पुत्राचे संबंध चांगले आहेत, शेजाऱ्यांशी संबंध चांगले आहेत, यांच्या घरामध्ये व्यसन नावाची एक वस्तू नाही। तर जेव्हा हे दुसरं घर तुमच्या घराकडे बघेल तर या घरामध्ये असं काय आहे की या घरामध्ये कधी कलह नाही होत, या घरामध्ये कधी दुःख नाही होत, या घरामध्ये कधी संघर्ष नाही राहत, तर दुसरं तुमच्या घराचं पहिले हे शोधेल की या घरामध्ये बुद्ध धम्माचं आधार तत्व आहे, बुद्ध धम्माचं आचरण आहे। जेव्हा त्याला कळेल यांच्या घरामध्ये धम्माचं आचरण आहे तर तोही धम्माचं आचरण करायला लागेल। मग किती घर बनले तुमचे चांगले? एक तुमचं घर होतं आधी,
तुम्हाला बघून दुसरं घर बनलं, दुसऱ्याला बघून तिसरं घर बनल, तिसऱ्याला बघून चौथं घर बनल. तर यावेळेस जे पूर्ण युनिटी तयार होईल आपल्या एरियामध्ये, तो होईल एकीचा परिणाम. कारण की हे परिणाम आहे, तुम्ही एकटे करू शकता का? कोणाला म्हटलं आपण म्हणतो नेहमी समाजामध्ये आपला समाज एक नाही, तो कधीच नाही होऊ शकत. तो फक्त याच गोष्टीमधून होऊ शकते की ज्या वेळेस प्रत्येकाने त्यांच्या घरामध्ये बुद्ध धर्माचं आचरण अगर त्यांच्या घरामध्ये आलं, बुद्ध धर्माचे आधार तत्व अगर त्यांच्या घरामध्ये रुजू आहे, बुद्ध धर्माचे आधार तत्वाचं आचरण त्यांच्या घरामध्ये आहे, त्यावेळेसच सर्व घर एक येऊ शकतात आणि हा एकत्र येऊन राजनीती हा त्याचा परिणाम बनतो. पॉलिटिक्स करायची जरूरत नाही, हा ऑटोमॅटिक परिणाम आहे. फक्त आपल्याला घर मजबूत करायचं आहे, पंचशिलाचं आचरण घरात करायचं आहे आणि धर्माचे आधार तत्व. आज सर्वात जास्त कोर्टाच्या केसेस कोणत्या समाजाच्या समूह आहेत? डिव्होर्सच्या बाबतीमध्ये, काळी नोटच्या बाबतीमध्ये. मला बोलताना एकदम दुःख वाटते की काळी नोट किंवा डिव्होर्सच्या ज्या सर्वात जास्त केसेस सुरू आहेत त्या फक्त आपल्या बुद्धिस्ट समाजाच्या सुरू. फॅमिली कोर्टामध्ये सर्वात जास्त सुरू ज्या केसेस आहेत डिव्होर्सच्या, त्या आपल्या समाजाच्या. कधी विचार केला काऊन ह्या केसेस वाढत आहे? अरे जेव्हा आम्हाला धम्माची गाईडलाईन दिली आहे, आमच्या धर्मामध्ये गाईडलाईन दिली आहे, जेव्हा सिद्धार्थाला गृहत्यागाची शिक्षा झाली, सिद्धार्थाला गृहत्यागाची शिक्षा झाल्याच्या नंतर सिद्धार्थाच्या मनामध्ये विचार आला की मी यशोधरेबरोबर कसं बोलू की मला हे गृहत्याग करायचा आहे, मी घर सोडून चाललोय, मला शिक्षा झाली. त्यांची हिंमत नव्हती होत. तसेच ते घाबरत घाबरत शांत बसत यशोधराकडे गेले. त्यांच्या तोंडातून शब्द नव्हते निघत तर मी कसं बोलू म्हणून. परंतु यशोधरा समोर आले आणि यशोधरांनी सिद्धार्थासोबत बोलले की संघाच्या बैठकीमध्ये जे काही झालं आहे ही बातमी माझ्या कानावरती आली आणि तुम्ही घेतलेला निर्णय एकदम योग्य निर्णय घेतला. तुमच्या जागी अगर मी असते तर मीही हाच निर्णय घेतला असता. मीही तुमच्या बरोबर परिव्राजक म्हणून येण्याची माझी इच्छा आहे, परंतु आपला राहुल लहान आहे आणि तुमचे म्हातारे आई वडील आहे, तर यांची सेवा करण्यासाठी आणि राहुलचं संगोपन करण्यासाठी मला राहावंच लागेल. किती चांगला विचार आमच्या समाजामध्ये, आमच्या धर्मामध्ये आहे की एका पत्नीची भूमिका, एका पतीची भूमिका कशी असली पाहिजे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बाबासाहेब कसे झाले? भीमराव आंबेडकर यांना बाबासाहेब आंबेडकर बनवण्यामध्ये जो हात होता तो कोणाचा होता? रमाईचा. अरे एवढे सुंदर सुंदर विचार, पती पत्नीचे संबंध कसे असायला पाहिजे हे याचे जिवंत उदाहरण आमच्या धर्मामध्ये आहे. आम्ही धर्माचं आचरण सोडतो, धर्माकडे वळतो. कर्म काय? कोणी भिक्षुकाला असं बसून नमन केलं पाहिजे, 3 वेळा नमन केलं पाहिजे. अरे म्हातारे लोक वागता येत नाही. जे विचारधारा नेमकं सोडून राहिलो. बाबासाहेबांनी एवढे चांगले चांगले विचार दिले ते सोडून राहिलो. कधी कधी दुःख होते का खरंच बाबासाहेब बरे झाले का बाबासाहेब जिवंत नाही? अगर बाबासाहेब जिवंत राहिले असते आणि बाबासाहेबांना कधी अगर बघितलं असतं
की मी यांना धम्म दिला होता आणि हे का घेऊन बरोबर बाबासाहेब नाही तर आत्महत्या केली असती त्यांनी लोकांकडे बघून की मी यांना एवढा चांगला धम्म दिला, माणसामध्ये आणला आणि आज हे मानसिक गुलाम उपोषण. किती सुंदर व्याख्या दिली आहे बाबासाहेबांनी उपोषणाची. उपोषण म्हणजे अष्टशिलाचं पालन करणे, बाळाच्या आतमध्ये जेवण करणे, उच्चासैना महासैना, हे सर्व ठीक आहे, पण उपोषणाचा खरा अर्थ माहिती आहे तुम्हाला? उपोषणाचा खरा अर्थ आहे अपराध स्वीकृत करण्याची पद्धत. बाबासाहेबांनी बुद्धायन धम्म ग्रंथामध्ये लिहिलं. बाबासाहेब म्हणतात दर आठवड्यात तुम्ही उपोषण करा. उपोषण म्हणजे जो आधीचा जो बुद्धाच्या काळामध्ये भिक्खू संघ होता, तर एखाद्या भिक्खूकडून कोणत्या पद्धतीचा गुन्हा घडला असेल तर तो भिक्खू उभा राहायचा संघामध्ये, संघाच्या समोर, आणि ह्या पूर्ण संघाच्या समोर तो आपला गुन्हा कबूल करायचा. बाबासाहेब म्हणतात की हे उपोषण तुम्ही आठवड्यातून एक दिवस घरी पडा. आता हे उपोषण घरी पडा म्हणजे याचा अर्थ काय? अगर समजा एखाद्या सासूच्या मुखातून सुनेच्या बाबतीमध्ये कळत न कळत एखादा चुकीचा शब्द अगर निघला असेल तर ती सासू संपूर्ण परिवाराच्या सदस्यांच्या समोर आपला गुन्हा कबूल करेल, सर्वांसमोर. सुनेच्या बाबतीत ते तसंच घडलं. सुनेने अगर समजा एखादा गुन्हा केला असेल, तिच्या हातातून अपराध झाला असेल, तर तेही संपूर्ण परिवाराच्या समोर सर्वांची माफी मागेल. आपले मुलं आहे, यंग जनरेशन आहे, एखादा मुलगा आपल्या बार मध्ये गेला असेल, पिऊनही आला असेल, व्यसन करून आला असेल, तोही आपल्या परिवाराच्या सर्व लोकांच्या समोर पप्पा मम्मी माझी इच्छा नव्हती, परंतु मी मित्राच्या फोर्सने चालला गेलो, परंतु मी माझा गुन्हा कबूल करतो, यानंतर अशी चूक होणार नाही. तुम्ही तुमच्या डोळ्याच्या समोर चित्र आणा की त्या घरातलं वातावरण कसं राहील. येतील त्या घरामध्ये कोणते संकट, दुःख येईल त्या घरामध्ये, येईल का? ज्या घरामध्ये एवढी क्लॅरिटीचे प्रिन्सिपल आहे, धर्माचे प्रिन्सिपल आहे, त्या घरामध्ये दुःख येऊच नाही शकत. कधी आपण विचार नाही करत. कोणी येतो, एक भिक्खू येतो, हे शिकवून जातो. अरे जगामध्ये पहिले धर्म संस्थापक आहे तथागत भगवान गौतम बुद्ध, की ज्यांनी कलाम सूत्रामध्ये म्हटलं आहे का मी सांगतो म्हणून तुम्ही करा नको. तुम्ही तुमच्या तर्कविवेक बुद्धीने मी सांगितलेल्या गोष्टी, विचारधारा तुम्ही तपासून पहा, चेक करा. तुम्हाला पटत असेल तर घ्या, नाही तर सोडा. प्रत्येक धर्माच्या धर्मसंस्थापकाने सांगितलं की मी करतो म्हणून तुम्हाला, मी सांगितलं म्हणून तुम्हाला करायचं आहे. परंतु एकमेव तथागत भगवान गौतम बुद्ध हे धर्मसंस्थापक आहे की यांनी आपल्याला प्रत्येक गोष्ट तपासून पाहण्याकरता आपल्याला एक गाईडलाईन दिली. आपण हे कलाम सूत्र नेहमी वापरायला पाहिजे, रोजच्या दैनंदिन जीवनामध्ये वापरायला पाहिजे. अरे मी तुमच्या पुण्यामध्ये बोलत आहे, तुमच्या समोर बोलत आहे, तुम्ही कलाम सूत्रानुसार मला चेक करायला पाहिजे की हा भंतेजी अगर काही सांगत आहे तर हे खरं सांगत आहे का खोटं सांगत आहे. नाही तर माझ्या अंगावर चिवर आहे म्हणून मी सांगतो कोणत्याही पद्धतीने, त्या पद्धतीने तुम्ही चालाल नको. आज आपल्या देशामध्ये याच पद्धतीने होत.
आज आपल्या देशामध्ये तथागत बुद्धाला सामोर करून बाबासाहेबांचे विचार नष्ट करण्याचं षडयंत्र आज आपल्या देशामध्ये खूप झालं. आम्ही कधी विचारच नाही करत. गगन मालिकाला 84,000 मूर्ती वाटत आहे. खूप बरं वाटतंय आम्हाला, नाही? अरे एक ब्राह्मण माणूस बुद्ध धर्माची दीक्षा का घेतो, श्रामणेर का बनतो आणि 84,000 मूर्त्या का वाटतो? आमचा समाज त्यांना डोक्यावर घेऊन नसतो. वा, असंच पाहिजे. परंतु तो 84,000 मूर्त्या वाटण्याचा मागचा त्याचा हेतू काय असतो, कधी आम्ही चेक केलं का? आज 22 जानेवारी अयोध्येमध्ये राम मंदिरामध्ये रामाच्या मूर्तीची प्रतिष्ठा झाली. रामाचं मंदिर होतं, रामाचीच मूर्ती म्हणून त्यांनी सरळ सांगायला पाहिजे, दाखवायला पाहिजे. आमचे गगन मालिक रामाच्या भूमिकेमध्ये 22 जानेवारीला राम मंदिरामध्ये जातात, रामाच्या मूर्तीचे प्राण प्रतिष्ठेचा कार्यक्रम करतात आणि तिथे भगवान बुद्ध हा विष्णूचा अवतार आहे हे अवतार दाखवतात. हे षडयंत्र आम्हाला ओळखत आहे. म्हणजे बाबासाहेबांची जी प्रतिज्ञा होती, बाबासाहेब जाणत होते, बाबासाहेबांकडे दूरदृष्टी होती. तर बाबासाहेबांनी माहित होतं, बाबासाहेबांना हे कधी ना कधी बुद्धाला विष्णूचा अवतार बनवते. आज बुद्ध राम मंदिर मध्ये बसला, उद्या मंदिरात शेंदूर फासलेला दिसेल, त्या मंदिरात मग आरत्या इतिपिसो भगवान ते म्हणतात, इतिपिसो भगवान समाधामोदो विजय, म्हणजे कोणत्या भाषेत? पुरोहित भाषेत शेंदूर फासले. कुठे जाऊन राहिलो? बाबासाहेबांनी एवढंच केलं आपल्यासाठी. आज पंढरपूरचं विठ्ठल मंदिर बाबासाहेबांना माहित नव्हतं का हा पूर्वीचं बौद्ध विहार आहे म्हणून? माहित होतं ना. जेव्हा रमाईनी बाबासाहेबांना म्हटलं की मला पंढरपूरच्या विठ्ठलाचं दर्शन घ्यायचं, काय नेलं बाबासाहेबांनी? नेलं काय? रमाईला दर्शन न करता रमाईला बाबासाहेबांनी सांगितलं की रमा, मी तुझ्यासाठी नवीन पंढरपूर तयार करेन, जे बाबासाहेबांनी 1956 मध्ये दीक्षाभूमी. परंतु नेलं का? आमचे काही भिक्षू वारी काढतात, योग्य आहे? योग्य आहे का? अरे ज्या चिखल्यामधून बाबासाहेब आंबेडकरांनी 14 ऑक्टोबर 1956 ला आपल्याला बाहेर काढलं, त्याच चिखल्यामध्ये आपण जाऊन राहिलो. बरं झालं आपल्या धर्मामध्ये ते मेल्याच्या नंतर त्याला दिसत नाही. अगर हिंदू धर्मासारखं बाबासाहेबांनी दिसलं असतं वरून, तर मी एवढा चांगला धर्म दिलेला समाज हा कुठे जाऊन राहिला, डोकं ठोकत राहिले असते बाबासाहेब. बदल दिसत नाही. आज या भारतामध्ये जे षडयंत्र आहे, बाहेरचा भिक्खू येतो, आम्हाला थोडं मस्त वाटतंय, हो भंतेजी थायलंडचे, वा वा, का भिक्षा पात्र आहे त्यांचं, हा किती डिसिप्लिन मध्ये राहतात. आम्ही त्यांच्या आचरणावर
किती त्यांचे चिवर किती मस्त राहतात. त्यानंतर पायामध्ये अनवाणी, पायात चप्पल नाही घालत. अरे पण तो थायलंडचा भिक्षू, तो तुम्हाला धर्माचं नॉलेज देऊन राहिला का धर्माचं शिकवून राहिला? तो अंधश्रद्धा शिकवून राहिला की आंबेडकर आणि बुद्धिझम, कोण बुद्धिझम शिकवून राहिला? कलाम सूत्रानुसार आम्ही चेक करायला नाही पाहिजे का? कुठे कुठे आम्ही चुकत आहोत हे प्रत्येक उपासकांनी उपासकांनी शोधलं पाहिजे. कारण का बुद्ध धम्म हा एक विचारधारा आहे, एक गाईडलाईन आहे की चांगलं जीवन कसं जगता येईल. या देशामध्ये आज जी परिस्थिती आहे ही परिस्थिती समजा आणि बाबासाहेबांनी दिलेला चांगला विचार आपल्या मनामध्ये रुजवा. या देशामध्ये जे षडयंत्र सुरू आहे, बाहेरच्या देशाला एकच महापुरुष मिळाला, बुद्ध. अरे पण आम्हाला भारतामध्ये 2 महापुरुष मिळाले, एक बुद्ध आणि दुसरं बाबासाहेब आंबेडकर. परंतु बाबासाहेब आंबेडकर त्यांनीच आम्हाला बुद्ध दाखवला ना. अगर बाबासाहेब आंबेडकरांनीच बुद्ध नसता दाखवला तर आपल्याला बुद्ध दिसलाच नसता. बुद्ध धम्माचे 32 ग्रंथ आहे, आणखी असेल 32 ग्रंथ होते. बाबासाहेब का बुद्धांनी धम्म हे ग्रंथ लिहिण्याची आवश्यकता पडली? बुद्ध धम्मामध्ये आपण बुद्ध धम्म घेताना बाबासाहेबांना 22 प्रतिज्ञाची का आवश्यकता पडली? बाकीच्या देशामध्ये 22 प्रतिज्ञा आहे, मानतात 22 प्रतिज्ञा. मग बाबासाहेबांनी भारतामध्येच आपल्याला 22 प्रतिज्ञा का दिल्या? आपण विचार करायला पाहिजे. भारतामध्ये विचार करण्यावर बंदी आहे ना. कारण काय, जर आम्ही विचार केला असता आणि आज बुद्ध धर्माचं मुख्य तत्व आहे कलाम सूत्र. हे कलाम सूत्र प्रत्येक उपासकांना, प्रत्येक उपासिकाने हे चेक करायला पाहिजे. कोणी भिक्षुक सांगतो आम्ही सांगतो म्हणून नाही, आम्ही सांगत असेल तरी चेक करा. दुसरे सांगत असेल तर हे सत्य बोलत आहे का असत्य बोलत आहे, खरं सांगत आहे का खोटं सांगत आहे, हे आपण तपासून पाहायला पाहिजे. आज आम्ही कुठेतरी या गोष्टीमध्ये मागे पडलेलो. आजच्या या कार्यक्रमाच्या दिवशी मला बोलण्याची जी संधी दिली, आपण माझे विचार ऐकून घेतले त्याबद्दल आपले धन्यवाद. परंतु एक विचार नेहमी आपण आपल्या डोक्यामध्ये ठेवायला पाहिजे की आपल्याला कलाम सूत्र दिलाय. आपण कोणाचे विचार तपासून ग्रहण करा, पटत असेल तर घ्या, अन्यथा सोडू. एवढं बोलून मी माझी देशना संपवतो. नमो बुद्धाय. जय भीम.